हाय नमस्कार, कसे आहात सर्व. तर हा ना रंगपंचमीचा दिवशीचा व्हिडिओ आहे. थोडासा लेट आलेला आहे, सॉरी. तर ना इथं पहा, आज मला देव उजळवायची होती, तर खुशी बसली पूजा करायला. तिला प्रत्येक मी जे काम करते ना तिला ते करायचंच असतं. तर मी ही कधी अडवत नाही, म्हणजे कर बाय म्हणते तिला, जर मग जमेना की मग मी करते, पण तिचा हट्ट तर पूर्ण थोडा झालाच पाहिजे. तर इथं पहा, मी देव वगैरे सगळं घासून घेतले होते पितांबरीनं. तर देव स्वच्छ दिसतात घासल्यानंतर, खूप भारी वाटतं. आणि हे जे चांदीचे जे दिसत आहेत ना, गणपती एक आहे आणि लक्ष्मी माता एक आहे. तर त्यांना मी रुपेरी म्हणून एक लिक्विड येतं, मिशोवर वगैरे सर्च कराल तर ते भेटेल. त्याने की चांदीचे जे दिसते ना, हे समोर पण एक करंडा आहे, घासले ना की ते स्वच्छ होऊन जातात त्याने. तर हे पहा, संध्याकाळच्या वेळेस ना थोडंसं दिवाबत्ती वगैरे झाल्यानंतर स्वयंपाक नव्हता, तर मी थोडंसं सगळं लवकरच आवरून बसले होते. तर हे पहा, खुशी कशी गॅस किचन ओटा पुसते. तर हे पप्पाने आणलेले ढाळे होते इथं. इतकी खुशी असं कामामध्ये मदत करते ना सतत, म्हणजे मध्ये मध्ये करते. तर तो लहान आहे तोपर्यंत, जेव्हा मोठं होईल तेव्हा ती तिची अभ्यास, शाळा म्हणा किंवा तिचं कॉलेज असेल त्यावेळेस, काय माहीत आता काय. तर चला, इथं पप्पाने आणलेले ढाळे होते आणि हे रामफळ होते. मी ना ह्याला असं पेपरमध्ये ह्याला असं म्हणजे रॅप करून ठेवतात, म्हणजे ना ते गरमीनं लवकर पिकले जातात. तर पेपर काय नव्हता म्हणून मी तर कापडामध्येच त्याला ठेवून दिलेलं आहे. तर पहा, इथं म्हणजे हे कच्चेच होते थोडेसे, इतके पिकलेले नव्हते. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि चॅनलला सबस्क्राईब न करता जाऊ नका, म्हणजे माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला छोटीशी का होईना थोडीफार तर एक नवीन माहिती मिळेल प्रत्येक व्हिडिओमधून. तर तुम्ही पण कुठल्या गावचे आहात वगैरे असं कमेंट वगैरे टाका. तुम्हाला जर काही क्वेश्चन क्युरियस असतील तर मी नक्की तुम्हाला रिप्लाय करेन. तर चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.